नमस्कार मित्रांनो, जय गणेश. तर आज मी अशा मंडळाकडे आलेला आहे पोरकासाठी, ज्याचं विरार वेस्ट मधील सगळ्यात भव्यदिव्य मूर्ती आणि भव्यदिव्य आगमन असतं. त्या मंडळाचं नाव आहे गोकुळ टाउनशिपचा गणराज. जय गणराज. जसंच मी बंटी गावडे, गोकुळ टाउनशिपचा गणराज या मंडळाचा खजिनदार. तसेच माझ्या सोबतीला जे आज बसले आहेत आमचे उपाध्यक्ष अनिल जैतापकर, सागर पटकारे जे सचिव आहेत, आणि दीपक आणि चेतन जे आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत. तसंच आज म्हणजे आपल्या लिमिटेड याच्यामुळे मी माझ्या मंडळाचे दराडीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना मी बसवू नाही शकत आहे, परंतु आज त्यांची जी आठवण आहे ती तरी कंटिन्यू असणार. बरोबर. तर दादा, तुम्ही तुमच्या मंडळाची स्थापना आणि सुरुवात कशी झाली ते आधी सांगा. सांगायचं झालं तर 13 सप्टेंबर 2015 एक जसं की तोपर्यंत आमचं कुठलंही मंडळ एक फॉर्म नव्हता, परंतु 2011 पासून आम्ही दहीहंडी पथक हे आमचे जे अध्यक्ष दीपेश चव्हाण यांच्या थ्रू आम्ही एक जी कमिटी बनवली होती. दहीहंडी तर गेले जर विचार केला तर 2011 पासून आमची स्थापन होती. बरेचसे मुलं होती, सर्व होती, परंतु जसं जसं प्रत्येकाची ग्रोथ होते, प्रत्येक जण कामाला जातात, त्याप्रमाणे मग काही कारणास्तव ती 10 वर्षानंतर आम्हाला थोडा पॉज घ्यावा लागला. हे करत असतानाच 2015 मध्ये सप्टेंबर 13 तारीख ही आमच्या म्हणजे अविस्मरणीय तारीख आहे. कारण की याच दिवशी आम्ही जसे आमच्या आजूबाजूचे मंडळ आहेत त्यांच्या आगमनासाठीच गेलो होतो. काहीतरी एक थोडस हे घडल्यामुळे ती कल्पना आल्यानंतर की गणेश उत्सव आपण देखील सुरुवात करावी. आणि चमत्कार हा होता की 17 सप्टेंबर 2015 हा गणेश चतुर्थीचा दिवस होता. तर नक्की 4 दिवसात करायचं तरी काय असा विचार आला होता. परंतु आज म्हणजे अंगावरती काटे येतील की येणाऱ्या 4 दिवसामध्ये सर्वांच्या प्रयत्नांनी, म्हणजे आता जर माझ्याकडे बघाल तर ही कमिटी स्थापन आहे, परंतु त्यावेळी 6 ते 7 लोक यांच्या फक्त 4 दिवसाच्या मेहनतीवरती नाव सांगा. आज मी सांगेन तर म्हणजे काही नाव माझ्याकडे राहतील तर त्यांचे मी माफी मागतो, परंतु माझे जे सहसाथी होते, एक दीपेश चव्हाण जे की आजही मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, मी एक स्वतः होतो, एक अनिल जैतापकर जसे मी म्हणालोय, सागर पटकारे, दीपक आहे, चेतन आहे, तसेच मनीष एक आहे, त्याच्यानंतर माझे अश्विन सोलंकी एक होता, हितेश मैडा आणि अजय तय्यल, या 6-7 लोकांनी म्हणजे जर विचार कराल तर सर्वांचं म्हणजे कोणाचीच मान्यता नव्हती की गणेश उत्सव करावा, कारण की कोणालाही आश्चर्यात वाटेल की 4 दिवसात कसा होईल गणेश उत्सव. परंतु त्या गणराजची इच्छा होती, त्यांनीच त्याच्या थ्रू करून घेतलं आणि आम्ही तो गणेश उत्सव 4 दिवसामध्ये सुरुवात केला. आणि जर डिटेलमध्ये बोलायचं तर सर्व मुलं त्यावेळी एकही कामाला नव्हता, काही नव्हता, सर्व कॉलेज स्टुडंट होते. मग गणपती म्हणाला तर आर्थिक मदत तर पाहिजे. मग आर्थिक मदत आणणार कशी? प्रत्येकाने आपापल्या पॉकेट मनी थ्रू म्हणजे काही ना काहीतरी करायचं ठरवलं आणि शेवटी त्या गणराजाने स्वतःची जागा आमच्याकडनं सेवा करण्याचे करवून घेतलंच. तो पहिला वर्ष होता, ते करत करत 12व्या वर्षात आलो. कधी आलं काय झालं की त्याचीच कृपा आहे. ते आहेत का सर्व आपले कार्यकर्ते? येस. माझ्यामध्ये एक सगळ्यात मोठी अजून एक गोष्ट सांगावी तर, बऱ्याचशा मंडळामध्ये तुम्ही बघितलं असाल की कार्यकारिणी जी असते ही 2 वर्ष 3 वर्षांनी चेंज होते, कोणीकडे जातात. आज मी एक हक्काने सांगू शकेल गोकुळ टाउनशिपच्या गणराज मंडळाचा 12वं वर्ष आहे. 12व्या वर्ष असून सुद्धा अजूनही ते पद किंवा ती कार्यकारिणी ही हल्लेली नाही आहे आणि ती अजूनही तशीच राहील कायमची, ही त्या गणपतीच्या चरणी आमची प्रार्थना आहे. मग गोकुळ टाउनशिपचा गणराज हे नाव कधीपासून प्रसिद्धी मिळाली? गोकुळ टाउनशिपचा गणराज जर आता म्हणाल तर 2015 ची जी स्थापना होती, 2018 ते 19 पर्यंत आमचं फक्त मंडळाचं नाव ओमकार क्रीडा मंडळ असं होतं. त्याच्यानंतर मग हळूहळू जसं की एक क्रेज असतो, पहिल्या वर्षी 3 फूट मूर्ती आणावी, मग 5, मग 5.5, असं हळूहळू, कारण की तो क्रेज आहे, त्याच्याप्रमाणे करत गेलो. आणि करत गेल्यानंतर आता गणपतीसाठी एक काहीतरी एक आपलं लाडकं नाव द्यावं. सो आमचे अध्यक्ष जसे होते दीपेश चव्हाण, त्यांनी एक म्हणालं, प्लस बाकीचे सर्वांनी असं ठराव मानला की काहीतरी नाव द्यावं जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात पण नसतं. मग आता राजा म्हणाला तर एक माझ्या म्हणजे कॉमन नाव झालं की प्रत्येक ठिकाणी एक राजा हे असतं. आता राजा आणि गणपती यांचं कॉम्बिनेशन करावं. मग शेवटी त्या एकाच नाईट मध्ये असे विचार करून गणपतीचा गण घेऊन आणि राजाचा राज हे करून गणराज हे नाव हे झालं. परंतु ते गणराज आजही सांगेन की मी म्हणजे आमच्या मंडळासह मंडळाचे जेवढे म्हणजे लहानपासून जे मोठ्यापर्यंत जेवढे पण म्हणजे उत्साही कलाकार आहेत किंवा उत्साही कार्यकारिणी आहे, आज सर्वांचं एक लाडकं नाव गोकुळ टाउनशिपचा गणराज याच नावाने जातो. म्हणजे
सांगायला झालं तर ओमकार क्रीडा मंडळ हे आम्हाला काहीतरी शोधावं लागतं की हे नाव सगळीकडे तेच नाव चालले. येस येस असं आपलं आता तुम्ही दहीहंडी सांगितली, बरोबर. असे गणेशोत्सव अजून असे कोणते कोणते सण तुम्ही हे करतात? आम्ही जर म्हणजे म्हणाल तर आता गणेशोत्सव सोबत आम्ही प्रत्येक वर्षी गेले 4 वर्षापासून आम्ही चालू केलेलं आहे. सण जे आहेत ते आम्ही हे दोनच करायचे, गणेशोत्सव आणि दहीहंडी. परंतु सर्व मुलांनी एकत्र यावं याच्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी पहिल्या तरी एक प्रीमियर लीग चालू केली. म्हणजे फक्त विषय असेल क्रिकेटचाच, परंतु तो आमच्यासाठी असा महासंग्राम असतो की प्रत्येकाने एक गेट टुगेदर यावं. का? कारण की त्या क्रिकेटमध्ये 5 वर्षाच्या मुलांपासून ते 60 वर्षाचे काका ते देखील इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे ते गेट टुगेदरचा प्लॅन असतो. तीच आमची मीटिंग ठरते, तिकडनंच आम्ही सुरुवात करतो की गणेशोत्सवाच्या तयारीला. त्याच्यानंतर जर कार्यक्रम राबवण्याचा विचार केला तर दरवर्षी आम्ही एक मंडळामध्ये एकदम अल्प दरामध्ये त्यामध्ये आम्ही मेडिकल चेकअप कॅम्प ठेवतो, ब्लड डोनेशन कॅम्प असते आणि मंडळा थ्रू लागणाऱ्यांना म्हणजे कोणाला जर काही मदत असेल किंवा काय असेल तर ती कळत नकळत ती नक्कीच आपण करत राहू. परंतु आमच्या मंडळाचं पहिल्यापासून एक ठरलेलं आहे, केलेली मदत ही कधीही कुठेही हायलाईट किंवा हे करली जाणार नाही आणि ह्याच्या पुढे देखील होणार नाही. बिकॉज ती मदत करणारे जर आम्ही असू तर आमच्याकडनं करून घेणारा तोच आहे. बरोबर. आता आपण येऊया, आपल्या मूर्तीचा विषय निघालाय. नक्की. आपली यंदा मूर्ती कुठून आणायची? ऍक्च्युली आम्ही देखील एक सस्पेन्स ठेवलं होतं हे. मूर्तीचा जर विचार कराल तर मला तरी असं वाटतं की आमच्या विरार वेस्ट मध्ये काही लोक हसण्यावरती पण घेतात याच्यामध्ये, पण एक आमची थिंकिंग आम्ही वेगळी आहे. 11 वर्षामध्ये आम्ही 10 मूर्तिकार चेंज केले. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नव्हता आज पहिल्या मूर्तिकारापासून आता मूर्तिकारापर्यंत कोणीही आम्हाला कधी नाराज केलं नाही किंवा आम्ही नाराज नाही. मूर्ती प्रत्येक वर्षाची आमची आवडीचीच झाली. परंतु आज जर बघाल ना तर आमच्या मंडळामध्ये ऑलमोस्ट सर्व एक एजचे आहेत. आज जर मी वयाने मोठा असेल आणि माझ्यापेक्षा लहान मुलांना जर मॅनेज करायचं असेल ना तर ते करणं इझी असतं. माझ्यापेक्षा मोठ्यांना मॅनेज करायचं असेल ना ते देखील इझी असतं. परंतु एकाच वयाच्या सर्वांना मॅनेज करणं हे नेहमी डिफिकल्ट असतं. बिकॉज प्रत्येकाची डोकी प्रत्येकाची हायपरनेस राहतच. येस. परंतु हे करता करता प्रत्येक वर्षी काहीतरी युनिक म्हणजे प्रत्येकाच्या कलेचा गौरव करण्यासाठी आपण काय करावं असं करत होतो. सो गेले म्हणजे 2 वर्ष आधी जर बघाल तर सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील यांच्याकडनं देखील आम्ही 2 वर्ष मूर्ती घेतल्या. नो डाऊट म्हणजे मूर्ती ज्या होत्या त्या म्हणजे सुरुवात जी होती आमची म्हणजे थोडी मोठी मूर्तीचा तो तिकडनंच झाला. त्याच्यानंतर गेल्या वर्षापासून आम्ही लोकांनी सर्वांच्या इच्छेनुसार थोडं अजून बाहेर जावं, मग आम्ही परेड वर्कशॉप गाठला. गेल्या वर्षीची जी मूर्ती होती, गेल्या वर्षीची मूर्ती अरुण दत्ते सरांकडनं आली होती आणि या वर्षी देखील परत गणराजांनी परेडलाच नेला. परंतु मूर्तिकार जुनं ते सोनं ते करण्यासाठी राजूदादा शिंदे यांच्याकडनं आपण यांच्याकडून आधी पण मूर्ती घेतलेली होती. नाही यांच्यामध्ये राजूदादा शिंदेकडनं मूर्ती घ्यायची हे आमची इच्छा तर होती. परंतु जसं मी म्हणालो ना की गॉड्स प्लॅन करणारा कोण आहे, फक्त तोच आहे, करवणारा पण तोच आहे. आम्ही फक्त एक बोलतात की आम्ही फक्त एक जरी आहे, बाकी करवून तर तोच देतो, त्याला जिथून यायचं आहे तिकडनं तो करवून देतो, असं आहे. मग आपली मूर्ती किती फुटाची काय थीम आपली? जसं मी म्हणालो की गेल्या वर्षीपर्यंतची जी माझी मूर्ती असायची, आमची एक जसं मी म्हणत होतो आता पण की थीम असायची की प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन करू. बरोबर. सो गेल्या वर्षीपर्यंत जी मूर्ती होती ना, ती मूर्ती जी होती गेल्या वर्षीपर्यंत ही आम्ही मूर्ती 7 फूट पर्यंत जायचे आणि प्रभावळ जे होतं आमचं 10 फूट 11 फूट 12 फूट पर्यंत आम्ही जात होतो. 10-12 फुटापर्यंत बरोबर. येस. प्रभाल पकडून. परंतु यावर्षी जर सांगायचं तर तुमच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करेन सर्वांना, आपल्या विरार वेस्टच्या मंडळांना, कृपया करून जरा जे बॅनर गेट मारा ते थोडेसे अजून वरती घ्या, 21 फुटावरती घ्या. कारण की याच्यावरनं कळलंच असेल यावर्षी जी मी मूर्ती आणतोय प्रथमच विरार वेस्ट मध्ये, ती मूर्ती एक माझी 16 फूट पर्यंत जाईल मूर्ती आणि विथ माझी ट्रॉली असते म्हणजे ती 19-20 फूट पर्यंत जाऊ शकेल. सो त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून पण ते हेल्प होईल की सर्वांना समजेल की थोडंसं हेल्प करा आम्हाला पण. आणि एक नाव राहून गेलं माझ्याकडनं, राकेश तामोरे हे विरार वेस्ट मध्ये येस कारखाना. बरोबर. आम्हाला त्यांनी मूर्तीसाठी आहे ना, मूर्तीसाठी पहिल्या वर्षापासून मदत करत आल्यात आणि अजूनही येस आणि अजूनही आम्ही हक्काने त्यांच्याकडे जातो. म्हणजे भले मूर्तिकार आम्ही मूर्ती आता बाहेरून घेतोय पण आमचं काही अडलं, कधी कलरचा इश्यू होतो तरी आम्ही हक्काने त्यालाच फोन करतो की राकेश बाबा हेल्प कर. आणि त्यांनी त्याच्या तोंडात कधी नाही हा वर्ड आम्ही ऐकला नाही आणि त्याला पण तेवढंच प्रेम आहे आणि आम्ही पण तेवढीशी तसंच राहतो.
आपल्या मंडळामध्ये पाठपूजन असं काय असतं का नाही? पाठपूजन जो आहे आमचा 2018 पासून आमचं चालू आहे. हा का? येस म्हणजे आता सर्व वेस्ट मध्ये सर्व येस येस येस. पहिला तुम्ही चालू केलं. आणि जसं ही सागरने संकल्पना कोणाची होती? ते सांगतो, ही संकल्पना देखील संपूर्ण कमिटी थ्रू आलेली. आणि जसं सागर जसं आता म्हणाला पाठपूजनचा विषय, आम्ही प्रत्येक पाठपूजनच्या वेळी ना ह्या वर्षीचा गणपती कसा असणार कसं असणार? त्याची थीम अप्लाय करतो. आता ज्याला समजेल त्याला समजेल, जो समजतो त्याला समजतं की बाबा हा या वर्षीचा यांचं आहे, म्हणजे आम्ही कधी ते ओपन नाही करत की काय करणार. पण जे एवढे वर्षाचे साथीला आहेत ना त्यांना कळतच की बाबा हा ही थीम आहे, म्हणजे या वर्षी याच्यातनं काहीतरी आहेच. मग त्याच्यात काहीतरी हिंट तुम्ही सोडता? येस येस येस. ते बोलतात ना की ओळखा पाहू, हा क्वेश्चन मार्क नेहमी असला पाहिजे, कारण की तेच अट्रॅक्शन असतं. आता पाठपूजन झालं, सर्व आपला गणेशोत्सव येतो, पण तुमची सुरुवात कशी होते? तयारी कधीपासून तुम्ही चालू करता? गणेश उत्सवाची जर सुरुवात जसं मी आता म्हणालो तुम्हाला, तयारी एकदम तेच मी म्हणेन. कोण असेल किंवा पाठपूजन कसं असेल हे सर्व आता मी म्हणून मी पुन्हा 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 नाव घेतोय. आता यामध्ये आमचे जे अध्यक्ष मी म्हणालो दीपेश चव्हाण, आता हे आम्हाला मूर्तीची जेव्हा आम्ही बोलतात ना की बुकिंग करण्यासाठी गेलो, तेव्हा समजलं मूर्तिकाराकडनं की त्याची संकल्पना आणि त्याची थिंकिंग ही जानेवारी पासून चालू होती. हा, त्यांनी कोणाला सांगितलं नाही ती वेगळी गोष्ट आहे. कारण की नक्कीच त्याचं म्हणणं असं होतं, मी जोपर्यंत कार्यरत मी कन्व्हिन्स नाही होणार तर मी दुसऱ्यांना कसं कन्व्हिन्स करू. सो ती आता संकल्पना म्हणाल तर ही जानेवारी पासूनच आपली सुरुवात होते. मग त्याच्यानंतर राहिला विषय फंडिंगचा. सो फंडिंगसाठी संपूर्ण जी टीम आहे, आता सिंपल आहे की फंडिंग शिवाय तर करूच नाही शकत. वर्गणी पाहिजेच आपल्याला. आणि 5-6 महिन्यात चालू करतो वर्गणी सोर्स कुठून इन्कम आणायचं, Income. वर्गणी काय ठरवायची आहे, कमिटीची वर्गणी किती, मेंबरची वर्गणी किती, किंवा बाहेर वर्गणी म्हणजे तुम्ही किती, म्हणजे गोकुळ टाउनशिप झाला म्हणजे किती building असतील, कुठून काय नाही, ते एक मी म्हणजे हायलाइट करू इच्छिणार की आज जर बघाल ना, गणपती जो आहे 11 वर्षानंतर, जसं मी बोलतोय की जसं इच्छेप्रमाणे होते, हे 12वं वर्ष आहे. आणि ह्या वर्षीच आम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस केली. 11 वर्ष आम्ही रजिस्ट्रेशन नव्हतं. आज 3 सोसायटीच्या मध्ये आमचा गणपती बसतो. परंतु आज कित्येक मंडळाकडे म्हणजे कदाचित ती जागा नसेल, ती आम्हाला ती जागा भेटली. म्हणजे आम्हाला असं बघाल तर 150 मीटरचा रस्ता आणि आडवीच्या ठिकाणी 35 फूटचा रस्ता, अशी म्हणजे सफिशियंट जागा भेटली. आणि जसं तुम्ही म्हणालात आता आपला गणपती, येस, आता जसं म्हणालात तर 3 सोसायटी आहेत. सोसायटी म्हणालात तर मोठा एक, जर मी नॉर्मली बघणार तर 160 घर आहेत. आता 160 घरांपैकी तर आता प्रत्येकाला तर प्रत्येक देणं नाही परवडणार. येस, आम्ही कोणालाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीत फोर्स केलेला नाही किंवा याच्या पुढेही करणार नाही. आमची थिंकिंग एकच असते की जे पण येत आहे, जे पण कोण सहकुशीने देत आहे ते आपण मान्य करून घ्यायचं. बाकीचं जे आहे, मग आम्ही पहिल्या वर्ष आठवतो, पहिल्या वर्षी 6 लोकांमध्ये सुरुवात केली ना, मग आज जी कमिटी आहे ना 10 लोकांची कमिटी आहे. आणि तसे तर मेंबर्स माझ्याकडे 60 आहेत. 10 लोकांची कमिटी आहे. मग त्या 10 लोकांनी अंगात स्व इच्छेने ताकद ठेवावी. उद्या कमी काही पडलं किंवा कधी झाला तर आपण ते सगळं, मग ते पैशानी असून दे किंवा फिजिकली असून दे किंवा काय असून दे, त्यावेळी आपण उभे राहणार. आणि ते नक्कीच ते म्हणजे सर्व एकमताने उभे राहतात, असं देखील आहे. आता सर्व झालं, मेन असते ते आपलं आगमन. आपलं आगमन कधी आहे, कुठून आहे आणि कसं होणार? आगमनचं जसं तुम्ही आता म्हणालात, सो मी म्हणजे सांगू तर पहिलं वर्ष असेल आमचं की सगळ्यात गोष्टी रिव्हील, म्हणजे इव्हन जे तुमच्या माध्यमातून आमचे जे सहकारी सर्व जे व्हिडिओ बघतील ना, ते देखील आम्हाला विचारतील काय रे, आम्हाला अजून कळलं नाही तुम्ही हे केलं. पण ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. पण मी सांगेन की याच्याबद्दलच सांगतोय, आगमनची तारीख जी आहे ती पण म्हणजे संकल्पना त्या अध्यक्षांचीच होती आमच्या. त्याच्यातनं ठरता त्या अध्यक्षांनी संपूर्ण कमिटीला पटवून कसं दिलं किंवा काय दिलं तेही सांगतो. श्रावणातला 4था सोमवार, जो शेवटचा सोमवार म्हणून पकडला जातो, बरोबर. आपण जसं बघतो की हवा म्हणजे वायू, जल, त्याच्यानंतर जमीन झालं, हे म्हणजे आपले संपूर्ण जे 5 पंचतत्व जे आहेत 5, त्यातलं एक थीम जे यावर्षी 2026 जर म्हणाला तर अग्नी देवाची आहे. सो येस, त्याच्याच करता आम्ही त्याच सूर्यदेवाची आठवण, त्याच्यापासून निर्माण झालेली संपूर्ण म्हणजे सृष्टी त्याच्यामध्ये येतोय. आणि त्याच कारणास्तव आम्ही जो 4था सोमवार श्रावणातला 7 सप्टेंबर रोजी आपलं आगमन करतोय. आणि आगमनातलं जर विशेष सांगायचं झालं तर
गेले कित्येक वर्ष, म्हणजे मला ते आठवत देखील नाही आहे की मी असं काउंट करत आहे, कित्येक वर्ष आमचाच एक सहकारी साई सेवक म्युझिकल ग्रुप जो विरार ईस्टला आहे, तो आमच्यासाठी प्रत्येक वर्षी आगमनाला मानवंदना देतो. आणि मी तर सांगेल की म्हणजे त्यांनी त्या इक्विपमेंट वरती वाजवलेली आरती ही आमचे सर्वांचे ना म्हणजे शहारे उभे करते. आणि ती आरतीची जागा असते आमची गोकुळ टाउनशिपमध्ये, तुम्ही आलात तर बघितलं असाल, गोकुळेश्वर महादेव मंदिर आहे, बरोबर. तिकडे आमची गणपती आल्यानंतर आरती होते आणि तिकडेच आमच्यामध्ये फायर शो वगैरे होतात. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की यावर्षीचं नवीन काय, तर यावर्षी म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे की घरी बसलेल्या सर्वांनी नक्की तिकडे यावं. सर्व भाविकांनी एकदा कसा गणरायाचा आपला आगमन झालाय, कारण की यावर्षी जसं मी आता म्हणालो, यावर्षी आमचा प्लॅनिंग मध्ये तर खूप काय आहे. आणि 4था सोमवार असल्या कारणाने बर्फाचे शिवलिंग हे गोकुळेश्वर मंदिर मध्ये म्हणतात, तर त्या शिवलिंग सोबत आम्ही तिकडे आमचं आगमन देखील करणार आहे. आणि महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध वादन कलाकार मिलिंद दादा जंगम हा प्रथमच वसई विरारमध्ये आपल्या भेटीला येतो आणि गणराजाच्या आगमनाला येतो. त्या आरतीमध्ये पण ते, आणि नक्कीच ह्यावेळी आम्हाला ती जुगलबंदी बघायची आहे. आमचा वर्षानुवर्ष वाजवत असलेला चैतन्य साई सेवक म्युझिकल ग्रुप आरती वाजवतोय आणि त्याच्यासोबत आमचा मिलिंद दादा जो आरतीसाठी स्पेशल आहे, दोघांची आरती आणि तिकडे असलेले हजारो लोकांची गर्दी जी की गोकुळेश्वर मंदिराच्या मध्ये दर्शनासाठी आलेली आणि आगमनाची गर्दी. सो तिकडेच आमचा फायर शो आणि जसं अजून प्लॅनिंग मध्ये आहे गंगा आरती. जर सर्व तर त्याची इच्छा असेल तर सर्वच करू, म्हणजे तो जर स्पॉट असेल तर नक्की सर्वांनी आवर्जून या, एक विनंती असेल माझी पण. तर दादा आता तुम्ही सांगा, मंडळमध्ये कोणाला माहित असले किस्से किंवा क्षण काय असते? आता अविस्मरणीय क्षणाचा जर विचार केला तर मी तर सांगेल की माझ्या सोबतचे म्हणजे सर्व जे सहकारी आहेत प्रत्येकाकडे असे किस्से आहेत की ते सांगायसाठी म्हणजे नाही, आणि दुसरी गोष्ट विसरणार नाही. जसं की आता माझे सहकारी उपाध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत गेले 12 वर्ष, ते स्वतः सांगतील, म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकायला मला अजून आवडेल. मी आणि हितेश मॅडम जेव्हा गणपतीची मूर्ती बसली ना पहिल्या वर्षी, त्या वर्षी मला एअरपोर्टवरनं कॉल आला की कामाला लागायचंय म्हणून. मी याच्याबद्दल सांगेन एक म्हणजे माझ्या साथीचं, की आता जसं मी म्हणालो की घरची कंडिशन ही प्रत्येकाची असते. आज त्यावेळी आमच्यापेक्षा वयाने थोडेसे मोठे हेच होते, हा आणि हितेश. तर त्यावेळी कंडिशन किंवा कसं करावं एवढे वर्षानुवर्ष प्रयत्न करून नेमका तो क्षण जसा यांनी म्हणाला, सो तो आम्हाला देखील आठवत आहे. आम्ही मंडपातच होते, आरती आमची जस्ट दुपारची झाली होती आणि अचानक हा आणि हितेश ते दोघेही यायला मंडळामध्ये खुश. काय झालं तर नक्की बाबा आम्हाला एवढं हे करून आमचं शेवटी जो आहे जॉईनिंगचा कॉल आलाय, तर आम्ही उद्यापासून जातोय. सो तेच आम्ही एक म्हणतो ना की प्रत्येकाला एक सहारे आणणारा क्षण होता तो शेवटी. फर्स्ट ईयर के हिसाब से मैं बताऊंगा हमारा जो एक्सपीरियंस जो हमारे जो मंडल के जो सदस्य थे सहकारी अश्विन जी सोलंकी, सिद्धेश मोडक, थर्ड जो पर्सन था अमित चौहान, इन्होंने जो अनएक्सपीरियंस भी है और कुछ उसमें एक्सपीरियंस भी है, जो जिन्होंने मंडप उसके हाथ से बनाया किया पूरा मंडप, उसमें बहुत सारे 3 से 4 दिन तक लीकेज था. वो 3 से 4 दिन लीकेज जो हम लोग ने फेस किया है फर्स्ट ईयर था, मतलब हमारा कुछ प्लॅन नाही था, डायरेक्ट जो किया म्हणजे मंडप पूर्ण तुमचा भरलेला. नक्कीच नक्की, म्हणजे जसं आता दीपक यांनी म्हटलं ना, तेच एक तो अविस्मरणीय क्षण असा असू शकेल ना की पहिल्या वर्षाचं जसं मी म्हणालो, पहिल्या वर्षी हे मंडप जसं 4 दिवसामध्ये मी कोणाकडे जाणार मंडपासाठी, सो 4 दिवसामधलं जो मंडप होतं हे सर्वांनी मिळून बांधलं. पण त्यामध्ये एक्सपिरियन्स असाने 3 नावं घेतली, अमित चव्हाण, अश्विन सोलंकी आणि सिद्धेश मोडक. हे 3 कार्यरत असताना म्हणजे तो एक क्षण नक्कीच म्हणजे यांनी आठवण करून दिलाय आता, की त्यावेळी संपूर्ण मंडप जे आहे ना 6 लोकांनी सुरुवात केली होती गणपतीची. त्याचा किस्सा असा होता की मंडप जे होतं ना अख्खं भर पावसामध्ये, म्हणजे 2015ला भर पाऊस होता, पावसामध्ये संपूर्ण मंडप हे सगळ्या साईडनी लिकेज असायचं. जर फक्त गणपतीची मूर्ती जर सोडली तर असं एक मंडपामध्ये जागा नव्हती जी भिजलेली नव्हती आणि पाणी भरलेलं नव्हतं. आणि येस, आणि जो 4था दिवस मी म्हणतोय, 4था दिवस वारंवार जो उल्लेख होतोय, 4थ्या दिवशी तिन्ही सोसायटीतली माणसं ही एकत्रित येऊन काय करायचं, तर मग मंडप आम्ही सर्वांच्या एकीच्या बळावरती पुढच्या साईडने हाताने उचलून खालतून 2 फूट मंडप कापलाय.
तेव्हा ते मंडपाचा झोत खालती यायला आणि सर्वात मोठं सांगू तर त्या वेळेपासून पाऊस तो गेलाच. पण आज जे आम्ही जे काय कार्य म्हणजे गणपती आमच्याकडनं करून घेतोय ना, तिकडनं गेट टुगेदरची सुरुवात झाली. म्हणजे 6चे 60 कसे होणार ते पहिल्याच वर्षी गणपतीने दाखवून तिकडून दिला. सुरुवात झाली. येस, तिकडनं दाखवून दिला. म्हणजे जो दीपकने आता जो टॉपिक म्हणाला ना, तो नक्कीच एक अविस्मरणीय खूप मोठा सण आहे संपूर्ण मंडळासाठी. आपला मग आता अशी कोणती मूर्ती आहे का तुमच्या आठवणीतली आहे आतापर्यंतची? 10व्या वर्षीची आपला मूर्तिकार होता कुणाल कुणाल पाटील. कुणाल पाटील. त्यांच्याकडून तुम्ही मूर्ती आणलेली का? हा. त्याच्यात काय विशेष आहे मूर्तीमध्ये? शिवलिंगची मूर्ती होती शंकराच्या याची. म्हणजे जसं नक्की यांनी आता म्हणाले ना अनिल आमचे, की जसं मी वारंवार मगाचपासून नाव घेतोय अध्यक्ष, तर त्याच्याबद्दल देखील सांगतो. दीपेश म्हणजे उर्फ ना त्यांना पाया या नावाने प्रसिद्ध आहे आपले आमच्या संपूर्ण विरारमध्ये. सो सांगू तर सेम संकल्पना सर्वांनी मिळून करावी, पण तुम्हाला माहिती आहे एका वेळी सर्वांचे डिसिजन तर नाही होऊ शकत. बरोबर आहे. एकाने कोणतरी पुढाकार घ्यावा. त्यांनी ते पुढाकार घेऊन आम्हाला कुणाल पाटील पर्यंत आम्ही गेले. कुणाल पाटीलकडे गेल्यानंतर कुणाल दादानी आम्हाला स्केच दाखवलं. आम्ही खरं सांगू तर आम्ही 3 महिन्यांना कोण झोपायचेच नाही आमच्यात, कारण की पहिलं वर्ष होतं ना असं, म्हणजे मूर्ती अशी बनवून घेणं. डोळ्यासमोर तो स्केच कंटिन्यू असायचा आणि ती जी मूर्ती म्हणजे अवाढव्य ऑलमोस्ट 13 फुटाचा तो प्रभाव संपूर्ण शिवलिंगाचा, आणि त्याच्यामध्ये मूर्ती जी डमरूवरती बसलेली होती. म्हणजे माझं तरी मी सांगेन की ती मूर्ती जी आमची होती म्हणजे तिकडनं मूर्तीचा जो म्हणजे मंडळामध्ये कार्यरत होते, पण मूर्ती बघण्याबद्दलचा जो क्रेज आहे ना मंडळातल्यांचा पण आणि इतरांचा देखील जे सहकारी आहेत तिकडनं तो क्रेज वाढतच गेला आणि त्याच्यावरच ती चालना भेटून मग आम्ही हळूहळू परेल गाठलं. तुमच्या मूर्ती आठवणीतली. येस, आता आपल्या मंडळाला 12 वर्ष आहे तुम्ही सांगितलं. बरोबर, पुढे 15 वय येणार, 20, 25 मंडळ पुढे जातच राहणार. नक्कीच. तुम्हाला काय वाटते कसं बदल झाले पाहिजे मंडळामध्ये? मंडळामध्ये बदल म्हणजे जे आता आमच्या जी पूर्ण कमिटी आहे, ऑल ओव्हर मंडळ आहे, ती पोरं तर सगळी टिकून राहावं असं बदल होऊ नये. म्हणजे काही पोरं सोडून जातात, काही कंटाळतात किंवा म्हणजे सर्वांनी आता जशा तसं पुढे पण राहिले पाहिजे, एकत्र शेवट राहिले पाहिजे. आता जसं तुम्ही आगमनात सांगितलं, गणेश उत्सवामध्ये आपल्याला काय नवीन बघायला भेटेल? गणेश उत्सवाचं जर तुम्ही आता म्हणाल तर नवीन तर असं काहीच नाही, कारण की गणपती बाप्पा आल्यानंतर सगळ्यात नवीन असते ती दिवसांदिवस वाढणारी श्रद्धा, आणि त्यामध्ये अजून काय करावं. तशीच सेम कमिटीची संकल्पना यावर्षी आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या मंडपामध्ये जे आहे आम्ही एक म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो होतो 16 फूट मूर्ती प्लस ती ट्रॉलीवरती असणार 19 फूट. सो इझिली किंवा कम्फर्टेबली सर्वांना त्याचं दर्शन घेता यावं, त्यामुळे आमचा प्रयत्न चालू आहे. मंडपामध्ये आम्ही गॅलरी देखील बनवत आहोत, जेणेकरून आज कोणीही भाविक येत आहेत त्यांनी आपलं चरणाशी स्पर्श करून परत त्यांना फोटोज आहे किंवा चेहरा बघायचा आहे तर ते त्या गॅलरीजनी. तर दादा आता आगमन झालं, पाठपूजन सर्व माहित पडलं आता लोकांना. आता सांगा तुमचं विसर्जन कसं होतंय? विसर्जन तर आपलं म्हणजे वाजत गाजत होतं, पण प्रशासनाला तुमच्या माध्यमातून एक मला विनंती करायची आहे की जी आपली रस्त्यांची परिस्थिती आहे सध्या बघता तर खूप एकदम म्हणजे विकट परिस्थिती आहे. खड्डे सर्व ते सांगतात विषय आहे ना तो. आता आमचं आगमन आहे, आगमनला आम्हाला प्रॉब्लेम होणार आहे गणपती आणताना, तर विसर्जन तर आमची गोष्ट आहे. बरोबर आहे. एवढ्या लांब मूर्ती एवढी मोठी आहे, मूर्ती मोठी आहे, लोकांना चालताना त्रास होतो. आम्हाला गणपती आणताना आता आमच्याकडे लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत असतात. सर्वच आम्हाला कोणाला तकलीफ नाही द्यायची, उगाच कार्यक्रमाला गालबोट लागू द्यायचं नाही. तुमच्या माध्यमातून मला प्रशासनाला विनंती आहे की माझंच नाही अनेक मंडळ आहेत तर कोणालाही त्रास न होईल अशा रस्त्याने आम्हाला ते रस्ते या तर पॅच करून द्या या तर रस्ते दुरुस्त करून द्या, ही प्रशासनाला माझी विनंती आहे. जसं आता म्हणालेच, कारण की गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम आम्ही फेस केलाय आमच्या सोबत. कारण की एक युनिक गोष्ट सांगायची ना तर संपूर्ण विरार मधलं कदाचित मला म्हणजे आठवत नसेल की मी कुठल्याही विरारमध्ये आपल्या गणपती विसर्जनासाठी प्रत्येक मंडळी संध्याकाळचीच निघतात. आमचं जे मंडळ आहे गेले 3 वर्षापासून आम्ही विसर्जनाला दुपारी 11:30-12च्या दरम्यान आम्ही विसर्जनासाठी निघतो.
की जेणेकरून ते निघाल्यानंतर देखील आम्ही गणपती विसर्जन एक पहाटे 3:30-4 पर्यंत होतोच. तो गेल्या वर्षी खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागलेच, की महिलांची सुरक्षा जर मी बोलेन त्याच्यापेक्षा तो वर्ड येईल की आज ई टॉयलेट्स असतील किंवा काय असतील त्याची सुविधा उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. कारण की आज एक माणूस थोडा ऍडजस्ट करू शकेल, पण ते महिलांसाठी असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर ती एक आपल्याच माध्यमातून एक विनंती आहे की हा मेसेज नक्कीच पोहोचेलच आणि त्याची मदत म्हणून मिळेलच. आणि यावर्षी नक्कीच की ते कुठलीही प्रॉब्लेम फेस करायची वेळ लागणार नाही याची एक बघूया आता, होप सो आहेच. तर गाईज आपण आलेले आहेत आपल्या पॉडकास्टच्या सर्वात इंटरेस्टिंग राऊंड मध्ये, ज्याचं नाव आहे वन वर्ड फॉर मंडल. बोलिंगचा विघ्नहर्ता, एकता, विरारचा विधाता, अट्रॅक्शन, जय गणेश मित्र मंडळ, गोपचरपाडा आपला. सपोर्ट सिस्टम. कारण आम्हाला रोहन दादाचा पहिल्यापासून खूप सपोर्ट आहे. म्हणजे इव्हन आमच्याकडे गणपती आणायला साधन नसायचं किंवा विसर्जनला म्हणा, तर आम्ही गोपचरपाड्यावरनं त्यांची ट्रॉली पण ढकलत आणलेली आहे. तर रोहन दादांचा आम्हाला आताही सपोर्ट आहे, यापुढेही राहील. विरारचा चिंतामणी, विरारचा चिंतामणी सेम राजन काकांचा पण आम्हाला सपोर्ट आहे. कारण रोहन दादाच्या आणि आधी आम्ही त्यांची पण ट्रॉली आणलेली आहे आगमनासाठी म्हणा किंवा विसर्जनासाठी म्हणा. म्हणजे त्यांचाही आम्हाला सपोर्ट आहे. म्हणजे मदतनीस समजा त्यांचा, म्हणजे मंडळाचा म्हणजे मदतगार समजा. विराटनगरचा राजा, आकर्षक मूल. विरारचा राजा, विरारचा राजा म्हणजे पारंपरिक आगमन. म्हणजे त्याच्याबद्दल तर आणि एवढी वर्ष कंटिन्युअसली, म्हणजे मला तरी आठवतं की विरार मधील सर्वात जुनं मंडळ असेल ते. म्हणजे पारंपरिकरित्या आगमन करणं हॅट्स ऑफ आहे, पारंपरिक आगमन. आणि लास्ट आपला गणराज. गणराज साठी तर वर्डच नाही येतो, एक वर्ड पुरेसा आहे गणराज. सो त्याच्यासाठी लोकांनी सांगायचं वन पॉड. गणराजचं एक्सपेक्टेशन आम्ही तुमच्याकडनं करतो की तुम्ही एक वर्ड द्यावा. आमची अशी इच्छा आहे की सर्व भक्तांनी सांगा गणराजसाठी वन वर्ड. तर सर्व म्हणजे या जसं आपल्या माध्यमातनं ही पॉडकास्टची सुरुवात केली आहे. सो हिमांशू भावा, तुला मी एक खूप म्हणजे खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तुझा चॅनल देखील जो आहे हा असाच सतत म्हणजे प्रयत्नानुसार तुझ्या वाढत राहून दे. आज म्हणजे जर मी बघेन तर आज ही संकल्पना जी होती ही मुंबईपासून सुरुवात होत आली आहे. वसई विरारला आजही लोकांना बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे, परंतु जे तुझ्या माध्यमातनं म्हणजे तू हे जे सुरुवात केली आहेस, नक्कीच एक दिवस असा येईल की तुझ्यासाठी आम्हाला वेट करायची गरज लागेल आणि ते आम्ही एक्सपेक्ट करूच नक्कीच. कारण की आज त्या गणराज चरणी माझी देखील एक इच्छा असेल की आज आपल्यातलंच जर कोणतरी काही करण्यासाठी जर आहे ना, तर मग त्याला त्या गणराजाने देखील तेवढंच सपोर्ट करावा आणि ते सपोर्ट राहणारच आहे. सो नक्कीच याच्यानंतर देखील वाढेल आणि वर्षानुवर्ष हे तुझे चॅनल देखील चालू राहून देत. वर्षानुवर्ष तुझे जे फॉलोअर्स आहेत ते देखील वाढून देत. आमच्या साईडने, आमच्या मंडळाच्या वतीने जर कुठलीही कधी मदतची कधी गरज लागली तर आमचं संपूर्ण मंडळ हे तुझ्यासाठी असेलच. आणि हेच एक आमचं तुझ्या सरनी एक हे होतं. आणि तुम्ही पण मला तुमचा एवढा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल, गोकुळ टाउनशिपचा पूर्ण गणराजची टीम असेल, तुमचा पूर्ण मंडळ मी आभारी आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती. मोरया. गोकुळ टाउनशिपच्या गणराजचा